भरपूर सुशिक्षित लोक बोलतात की आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे. आम्हाला काय राजकारणात इंटरेस्ट घ्यायचा आहे? सगळेच साले चोर आहेत. हां, आम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट यासाठी नाही आहे, कारण आम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये आपल्या देशाचं काही भलं होणारच नाही आहे. त्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जर राजकारणात सुशिक्षित लोक इंटरेस्ट घेणार नाही, तर तुम्ही जे साधं पाणी पिता ना, ते पण सरकार डिसाईड करतं की तुम्ही शुद्ध पाणी पिणार की अशुद्ध पाणी पिणार. तुम्ही जी हवा घेता ना, ती हवासुद्धा सरकार डिसाईड करतं की तुम्ही शुद्ध हवा घेणार की अशुद्ध हवा घेणार. इव्हन तुम्ही झोपणार किती वाजता हे पण सरकार डिसाईड करतं. तुम्ही बोला अरे आम्ही झोपणार कधी, हे तर आम्ही डिसाईड करणार नाही. तुम्ही 8 तास काम करता ना, तेच जर काम 12 तास केलं तर तुम्ही किती तास झोपणार हे पण विचार करा. जर तुम्ही राजकारणामध्ये इंटरेस्ट घेत नाही, तर तुम्ही प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचं डिसिजन हे सरकार घेतं आणि तुम्ही राजकारणाचा हिस्सा नसल्यामुळे चुकीचे डिसिजन घेण्यामध्ये त्यांना एकदम इझी पडतं. पण आपला सुशिक्षित माणूस काय घरात बसून बोलतो, डार्लिंग आता तर हे पॉलिटिक्स चांगलं राहिलंच नाही, या देशाचं तर काय भलं होणारच नाही. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षापासून राजकारणात होते. त्यांचं डिसाईड होतं पहिल्यापासून की मला काय करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे. जर ह्या महापुरुषांनी जर ह्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर तुम्ही ह्या महापुरुषांना मानणारी लोकं अशी मूर्खारकी का वागता? का राजकारणामध्ये हिस्सा घेत नाही? आणि राजकारणावर प्रश्न विचारण्यात तुम्ही मागे का राहता? कोण या देशाची काळजी घेणार? कोण हे सगळ्या प्रश्नांवरती त्यांना प्रश्न विचारणार? ह्या देशाला चांगलं घडवण्याची आणि चांगलं निर्माण करण्याची ताकद आपल्या युवकांमध्ये आहेत आणि सुशिक्षित लोकांमध्ये आहे. बाबासाहेब बोललेत, जर ह्या देशाचं भलं झालं तर सुशिक्षित माणूस जबाबदार, ह्या देशाचं कल्याण झालं तर सुशिक्षित माणूस जबाबदार. पण ह्यासोबत हेही सांगितलं आहे की जर ह्या देशामध्ये वाटोळं झालं तर त्यालाही सुशिक्षित माणूसच जबाबदार. विचार करा.